हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मिनी ब्लॉगमध्ये। सकाळी सकाळी कपड्यांच्या घड्या करताना दिसत आहे, कारण आदल्या दिवशी कपडे धुतले होते, पावसामुळे वाळले नाही, त्याच्यामुळे रात्रीनं फॅनच्या हवेमध्ये सुकवून घेतले। तर आता सुकले होते, तर म्हटलं चला घर पण आवरून झालं होतं, कपड्यांच्याच घड्या तेवढ्या करायच्या बाकी होत्या, तर कपड्यांच्या घड्या करून घेतल्या। आणि त्यानंतर परत किचनमध्ये काम होतं, किचनमध्ये गॅस आवरायचा होता, भांडी वगैरे घासायची होती। म्हटलं त्याच्या आधी बेसन होतं रात्रीचं शिल्लक, शिळं बेसन, तर त्याचे मी पराठे बनवत असते, मला आवडते, मुलांना पण आवडते। तर मग त्यात गव्हाचं पीठ, तिखट, मीठ, हळद टाकलं आणि त्याच्यानंतर चांगलं भिजवून घेतलं आणि ते पराठे करून घेते। कधी कधी भाज्या शिल्लक असतात, मग त्या फेकून देण्याऐवजी ना असे पराठे वगैरे करून घेत असते। तरी ते पराठा बनवला आणि 2 पराठे दोघांसाठी बनवले, अद्विकसाठी, माझ्यासाठी। शिवांशला पण आवडते, पण शिवांशने स्कूलमध्ये गेला होता, त्याच्यामुळे आम्ही दोघांनीच खाल्ले। त्याच्यानंतर गॅलरीमध्ये गेले, इतका पाऊस पण आला होता थोड्या वेळाच्या आधी आणि इतका वारा सुटला होता, इतकी थंडी हवा सुटली होती ना, काही विचारूच नका। विचार चालू होता आज ना थोडीशी खरेदी करायची आहे, तर बाहेर जाऊ। त्यानंतर किचन आवरून घेतलं, भांडी वगैरे घासून घेतली। भेटू पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय।